श्रावण महिना म्हणजे एक पवित्र महिना म्हणूनच आपण या महिन्याकडे बघतो. या महिन्यामध्ये लोक वेगवेगळ्या देवांच्या उपासना, पूजा अर्चा अगदी भक्तिभावाने करत असतात आणि अनेक भागांमध्ये श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा घालण्याची सुद्धा पद्धत आहे. आमच्या नंदुबाईंच्या घरी सुद्धा काल सत्यनारायणाची पूजा होती, म्हणूनच आम्ही तिकडे गेलो होतो. गेल्यानंतर बघितलं तर नंदुबाई पुरणपोळ्या करत होत्या. जेवणाची ऑर्डर त्यांनी बाहेरच दिली होती, पण नैवेद्यासाठी लागणारे जे पदार्थ आहेत ते घरीच करावे लागतात, म्हणून आम्ही ते घरीच करत होतो. पुरणपोळ्या करत होत्या ताईंच्या नंदुबाई. त्याच्यानंतर आमच्या मोठ्या जाऊबाईंना शिरा करण्यासाठी सांगितलं होतं, म्हणून त्या इकडे शिरा करत आहेत. हा शिरा सव्वाचं प्रमाण घेऊन करायचा असतो, त्यामुळे आम्ही सुद्धा सव्वाचं प्रमाण घेऊन हा शिरा केला होता. याच्यामध्ये थोडं केळ पण घालायचं होतं, म्हणून आम्ही एक केळ घातलं होतं. त्याच्यानंतर इकडे शिरा तयार झाला आणि आता तयारी करायची होती ती म्हणजे रांगोळींची. आम्ही आतमध्ये शिरा वगैरे करतोय तोपर्यंत ताईंची सूनबाई इकडे रांगोळी काढत होती. आता असा पूजा वगैरे आपल्या घरी काही कार्यक्रम असला की आपल्याला दारामध्ये रांगोळी तर काढावी लागतेच, आणि इथं छान अशी रांगोळी त्या काढत होत्या. वारं एवढं सुटलं होतं की रांगोळी सगळी उडून जात होती, म्हणून त्यांनी एकदम साधी सिंपल पण छान अशी रांगोळी काढली होती दारात. रांगोळी काढून आम्ही वरती येतोय तोपर्यंत गुरुजींनी इथं छान अशी पूजा मांडायला सुरुवात केली होती. तर पूजा मांडताना गुरुजींच्या हाताखाली तर एक माणूस लागतच, म्हणून ताईंच्या नंदुबाई बसल्या होत्या, त्यांना काही साहित्य द्यायला म्हणून. बाहेर पूजेची मांडणी करत आहेत तोपर्यंत आम्ही इकडे पंचामृत करायला घेतलं होतं. आता सत्यनारायणची पूजा म्हटल्यावर पंचामृत तर पाहिजेच, म्हणून आम्ही इकडे ते करत होतो. अशा पद्धतीने आम्ही पंचामृत करून घेतोय तोपर्यंत पूजेला सुद्धा सुरुवात झाली. ताई आणि दादा दोघं मिळून पूजेला बसले होते आणि गुरुजी वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणून अशा प्रकारे पूजा चालली होती. पूजा झाल्यानंतर गुरुजींनी शिऱ्याचा जो नैवेद्य आहे तो पूजेला दाखवायला सांगितला, म्हणून ताई दादा दोघांनी मिळून हा नैवेद्य दाखवून घेतला पूजेला. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं पुरणपोळीचा नैवेद्य भरा आणि आम्ही तो भरून दिला. त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आता आरत्या वगैरे झाल्याशिवाय काय पूजा संपन्न होत नाही, त्यामुळे शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून आरत्या म्हटल्या आणि अशा प्रकारे एकदम भक्तिमय वातावरणात आमची सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. तर ती पूजा तर झाली. आम्हाला इकडं पोटपूजा करायची होती, म्हणून आम्ही सगळे बसलो होतो. जेवणामध्ये होतं व्हेज बिर्याणी, दाल फ्राय, रायता आणि जिलेबी आणि शिरा. अशा पद्धतीने आम्ही जेवण सुद्धा करून घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.